नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की लास्ट वीकमध्ये गुरुवारी आमची ॲनिव्हर्सरी होती आणि योगायोग असा की इकडे लाँग वीकेंड पण होता, गुरुवारी असं पण सगळं बंद होतं आणि मार्गशीर्षचा हा पहिला गुरुवार आणि आमची ॲनिव्हर्सरी पण। मग मनात तसंच विचार आला की आपण स्वामी चरित्र वाचूया आणि त्याबरोबरच काहीतरी स्वामींची सेवा करूया। तर मला असं डोक्यात आलं की मला अन्नदान करायचं होतं आणि मला इथे एकटीने करणं पॉसिबल नव्हतं आणि इंडियाला माझी बहीण बदलापूरला असते आणि ती केटरिंगच्या वगैरे ऑर्डर घेते। तर मग मी तिला सहज विचारलं की मला स्वामी सेवा करायची आहे, तर तू ह्यामध्ये मला हेल्प करशील का? आणि ती पण हो म्हटली आणि मग असं प्लॅन झाला की तिने मठात जाऊन तिथे नैवेद्याचं ताट बुक केलं आणि गरजू लोकांपर्यंत पुरणपोळीचा स्वयंपाक पोहोचवला। तर सांगण्याचं एकच की आम्हाला म्हणजे जास्त स्वामी सेवा करणं पॉसिबल होत नाही, जेवढं करणं होतं तेवढं करतो, पण मोस्टली स्वामींचे विचार जास्त फॉलो करतो की आपल्याकडे जेवढं आहे ना त्यातलं थोडं तरी द्यायचा प्रयत्न करायचा, मग ते आनंद असो किंवा प्रेम असो किंवा अन्नदान असो काहीही, आणि ते जे समाधान मिळतं ना ते पैशाने विकत नाही घेता येत। तर हेच मोस्टली आम्ही फॉलो करतो। प्रत्येक पूजा किंवा प्रार्थना ही काही मागण्यासाठी नसते, तर कधीकधी जे दिलं आहे ते आभार व्यक्त करण्यासाठीही असते। ते म्हणतात ना, जे तुम्ही द्याल तेच 1000 पटीने तुमच्यापर्यंत येईल, हेच आपलं कर्म असतं। तर स्वामी म्हणजे काय, तर एक विश्वास आहे, ते आपला संयम बघतात। तर संयम म्हणजे काय? संयम म्हणजे फक्त थांबून शांत बसणं नसतं, तर अश्रूंना मागे ठेवून मनाला रोज नव्याने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न असतो। अजून थोडं थांब, अजून थोडं सहन कर, कारण जे तुझं आहे ते तुला नक्की मिळेल। कधी कधी संयम ही सगळ्यात मोठी प्रार्थना असते, जिथे शब्द नसतात, फक्त शांत विश्वास असतो स्वतःवर आणि त्यांच्यावर। श्री स्वामी समर्थ। तर ही स्वामी सेवा आणि स्वामी विचार तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।